नमस्कार, सिद्धी टेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बाळासाठी छानशी गोधडी शिवणार आहे। त्यासाठी मी ही एक बेडशीट घेतलेली आहे। या बेडशीटचा आपण मापाने गोधडी शिवायला कट करून घेऊया। हे आपल्याला 26 इंच रुंदीचा कपडा कट करून घ्यायचा आहे। हा बेडशीटचा एक तुकडा मी कापून घेतलेला आहे। त्याची 39 इंच उंची आहे आणि 26 इंच रुंदी आहे। तर याच मापाचे आपण बेडशीटचे अजून 2 तुकडे करून घेऊया। आता हा एक तुकडा मी कट करून घेतला, हा एक तुकडा कट करून घेतला। हा आपल्याला खालच्या बाजूला लावायचा आहे आणि हा तुकडा वरच्या बाजूला लावायचा आहे। तर ह्याच्यावरती आपण हे छोटे छोटे तुकडे आहेत जे गाऊनचे थोडेसे आहेत, जे सॉफ्ट कपडा आहे आणि हे उशीचा कव्हर होता तो मी उसवून घेतलेला आहे आणि हा एक टॉवेलचा तुकडा आहे। हे सगळं आपण मध्ये भरायचं आहे आणि त्याच्यानंतर ना हा बेडशीटचा तुकडा त्याच्यावरती अंथरून घ्यायचा। पूर्ण आपल्याला ह्या चुन्या हाताला 6 फिरवून काढून घ्यायच्या आहेत। एक पण चुनी पडली नाही पाहिजे ह्याच्यामध्ये। व्यवस्थित कपडा दाबून घ्यायचा म्हणजे आपण तो शिवताना इकडे तिकडे सरकत नाही। आता हा बेडशीटचा वरच्या बाजूचा एक कपडा आपण हातरून घेऊया आणि ह्याच्यावर आपल्याला अजून एक लेयर लावायची आहे कपड्याची। आता ह्या बेडशीट वरती आपल्याला अजून एक हा बेडशीटचा कपडा अंतरायचा आहे, म्हणजे जराशी थोडी जाड पण पाहिजे ना, आपल्याला गोधडी शिवायची आहे। त्यामुळे थोडी जाड करण्यासाठी मी आणखीन एक कपडा अंतरणार आहे। आता सुई धागा घ्यायचा आणि ह्याला मोठे मोठे आपल्याला लांब लांब टाके मारून घ्यायचे आहेत, म्हणजे शिवताना कपडा इकडे तिकडे सरकत नाही। त्यासाठी आपण सुईला थोडेसे लांब लांब असे टाके मारून घेऊया। पूर्ण गोधडीला असाही मी मोठा मोठा धागा हाताने शिलाई मारून घेतलेला आहे। ज्यावेळी आपण मशीनवर गोधडी शिवूया त्यावेळी कपडा हा इकडे तिकडे सरकणार नाही। आता आपल्याला ह्याला मशीनवर शिवण्यासाठी पहिले खडून मार्क करून घ्यायचंय। मशीनवर गोधडी शिवण्यासाठी आपण 3-3 इंचावरती मार्क करून घेऊया। हे जे आपण 3-3 इंचावर मार्क केले असं पूर्ण लाईनीने आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। या बाजूने 3-3 इंच मार्क करून झालेला आहे। आता आपण या बाजूने 3-3 इंचावर मार्क करून घेऊया। असं आपण पूर्ण गोधडीला मार्क करून घेऊया आणि मशीन वरती शिवून घेऊया। ही आपली गोधडी चारी बाजूने अशी शिवून झालेली आहे। गोधडीला बॉर्डर लावण्यासाठी मी एक कॉटनचा कपडा कट करून घेतलेला आहे। असे 4-4 इंचाच्या मी 4-5 पट्ट्या कट करून घेतल्या। आता बॉर्डर कशी लावायची हे आपण मशीनवर बघूया। आता मशीनवर आपण आहे ना गोधडीला बॉर्डर कशी लावायची ती बघूया। ही 4 इंचाची पट्टी मी कापून घेतलेली ती लावायची। आपल्याला उलटी बाजू करायची वरती, तर थोडंसं दुमडून घ्यायचं आणि थोडा अंतर ठेवून आपल्याला पट्टी ठेवायची आहे। अगदी 1/2 इंचाचा अंतर ठेवायचं आणि इथून शिलाई मारायला सुरुवात करायची, म्हणजे ज्यावेळी आपण दुमडतो त्यावेळी वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूला ही बॉर्डर सेम दिसावी म्हणून हा एवढा गॅप आपल्याला ठेवायचा असतो। आता ही बॉर्डर आपल्याला व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे, एका लाईनीत दुमडायचे। तर ह्या शिलाईवरती आपण शिलाई मारून हे जोडलेलं आहे ते व्यवस्थित दोन्ही शिलाई आपल्याला धरून घ्यायचं आहे, म्हणजे या बाजूला पण तेवढंच अंतर आणि या बाजूला पण तेवढंच अंतर राहील। ही अशी आपली बॉर्डर लावून झालेली आहे।
अशीच बॉर्डर आपण दुसऱ्या बाजूला पण लावून घेऊया। अशी ही आपली पूर्ण गोधडी शिवून तयार झालेली आहे। बॉर्डर एकदम भरीव झालेली आहे, अशी पोकळ नाहीये बॉर्डर। दोन्ही कडाने बॉर्डर लावून गोधडी आपली तयार झालेली आहे। सातारचे आपले सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांनी आपल्याला ह्या 2 गोधड्या शिवायची ऑर्डर दिलेली आहे। त्याप्रमाणे आपण ह्या 2 गोधड्या शिवून तयार केलेल्या आहेत। ही एक छोटी साईजची गोधडी आहे आणि ही एक मोठ्या साईजची गोधडी, अशी 2 गोधड्या शिवून तयार केलेल्या आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।